काली मुंडीवर पाय पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जीतेंगे हम सब चलेंगे। कौन म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कौन म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे बाबाचं एक मराठा, एक मराठा। नरेंद्र पाटील जातीवंत मराठा अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव असून सुद्धा त्यांनी हातावर देवेंद्र फडणवीसचं नाव काढलंय। त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण जातीवंत मराठा असताना आपण देवेंद्र फडणवीसचा नाव कॅटो कसा काढायला पाहिजे। तर आमची विनंती आहे या सरकारला आमचं आग्रहाची मागणी आहे की आमची जी मागणी कुणबीची होती आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढायचं, ही मागणी आम्ही लावून धरणार आहे। त्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही। आम्ही कुणबी आहेत, आमच्याजवळ 57 लाख नोंदी मिळाल्यात, त्याप्रमाणे आम्हाला सर्टिफिकेट कुणबीचं मिळालंच पाहिजे। आमची दुसरी काही मागणी नाही। 10% वरचं आरक्षण हे मिळत नाही, कोर्टात टिकत नाही, हे आम्हाला माहिती असून पण मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे मुख्यमंत्री सुद्धा करायचं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ खाल्ली आणि खोटं बोलले की तुम्हाला कुणबीच्या प्रमाणपत्राप्रमाणे सर्वांना आरक्षण देऊ आणि सगळे सोगरेचा अध्यादेश सुद्धा काढू। पण हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाणारे मुख्यमंत्री असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असतं, त्याला मराठा समाजाची ताकद निवडणुकीत दाखवून देते। तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा एकमेव नेता, गरजवंत मराठ्याचा नेता म्हणजे जरांगे साहेब आहेत। आज जरांगे पाटील हे सागर बंगल्याकडे खुश झालेले आहेत। त्यांची उद्योगनिकता जर बघितलं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितले तर आज वाईट वाटतं। आणि आज आमचा 38% मराठा समाज रस्त्यावर आला काय सारखं वाटतो। देवेंद्र फडणवीसचा चेहरा प्रत्येकाच्या पाठीमागे आहे, आम्ही गेले अनेक दिवस ओळखून होतो। जरांगे पाटलांनी वर ज्यांनी आरोप केलेत किंवा मराठा चळवळीवर ज्यांनी आरोप केलेत त्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस हेच निश्चितच हे आम्हालाही माहीत होतं। आज जरांगे पाटलांनी ते जाहीर केलेलं आहे। मला वाटतं जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा इलेक्शन लागल्यानंतर त्यांनी 16% मधलं आरक्षण दिलं, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। गुणवर्ती वकील तिथं गेला, आता सुद्धा याचिका दाखल करायचे त्यांचे प्रयत्न आहेत। ही सगळी जी लोक आहेत ही देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस हा मराठा समाजाचा दुश्मन आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी त्याची प्रवृत्ती आहे। आज ह्याच्या पुढे जरांगे पाटील जे साधतील ते तोरण आणि जे मांडतील ते धोरण या पद्धतीने तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहील। आणि आज ज्या जरांगे पाटील साहेबांनी फडणवीसचं नाव घेतलं त्या फडणवीसचा मी धिक्कार करतो मराठा समाज। साहेब, जरांगे पाटील सागर बंगल्यावर निघालेले आहे, मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे त्यांना? आता आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी जर एकटेच निघाले पण मराठा समाज आपल्या घरात कदापि थांबणार नाही। लाखो मराठा समाज सागर बंगल्याकडे खुश होतील आणि तिथं काय होईल याची परिपूर्ण जबाबदारी सरकारची राहील। राणेंचं असं म्हणणं आहे की जर सागर बंगल्याकडे तुम्ही निघालात तर मी स्वतः भिंत म्हणून तिथं उभा राहीन। 2.5 फुटीचा माणूस तो काय बोलणार आहे, तो काय भिंत उभा करणार आहे? त्याचे जे गवंडी बिवंडी आहेत ना ते सगळे पाडून जातील। या मराठ्यांनी अटकेबार झेंडा फडकवलेला आहे, या गद्दार नारायण राणेला माहीत नाही। नरेंद्र पाटलांनी सुद्धा जरांगे पाटलांना विरोध केलेला आहे। ही सगळी देवेंद्र फडणवीसनी भुंकाला लावलेली कुत्री आहेत। ही देवेंद्र फडणवीस सांगतात तशी कुत्री बुकली जातात। त्यांनी हिंमत असलं तर देवेंद्र फडणवीस स्वतः समोर येऊन मराठा समाजाला विरोध करून दाखवा। काय नेमकं कारण आहे? वाशीच्या APMC मार्केटमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना कोट्यावधी मराठा समाजाला त्यांनी सगळे सोयरे याचं त्या ठिकाणी कायद्यात रूपांतरित करू असा शब्द दिला होता। परंतु कायद्यात रूपांतर न करता फडणवीसांनी डोकं चालवून या मुख्यमंत्र्याला आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन ही पूर्ण फसवणूक केलेली आहे। याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। गायकवाड आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला पॉझिटिव्ह सर्वे झालेला असताना गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावर न घेता 50%च्या वरचं आरक्षण दिलं, ते टिकलं नाही। याच फडणवीसाच्या कुत्र्यानं सदावर्तेनं कोर्टात जाऊन त्याला मराठा समाजाच्या या आरक्षणाला चॅलेंज दिलं आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित दिलं। मराठा समाज जरांगे पाटलाच्या माध्यमातून शांततेत आंदोलन करत असताना प्रसाद नावचा जो आमदार आहे प्रसाद लाड हा मराठा समाजावर उपकार झाल्याची भाषा करतोय। मला त्याला या ठिकाणी सांगतोय, तुला या ठिकाणी आव्हान करतो की आज दिलेलं हे 10%चं आरक्षण तू पुराव्यानिशी जाहीर करून दाखव की ही टिकणार आहे। तू फक्त इलेक्शन पुरतं हे सरकारमधली भांडगुळं इलेक्शन पुरतं मराठा समाजाला 10% दिलेलं आरक्षण ही पूर्णतः फसवेगिरी आहे। उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर यांचंच कोणतरी कोर्टात जाणार आणि हे आरक्षण उठवणार। त्यामुळं मी पूर्ण सरकारचा या ठिकाणी जरांगे पाटलांच्या बाबतीत जे काही भुकायला लागलेले आहेत याचा जाहीर निषेध
मराठा समाज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरात केला.